नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि नेहमीप्रमाणेच आपण क्वेश्चन अनालिसिस सिरीजमधला आजचा आपला हा 43वा पार्ट आहे. तर बघा, आपण पाठीमागचे पार्ट जर तुम्ही पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल आपण कशा प्रकारे इथे अनालिसिस केलेलं आहे आणि ते तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर बघा, आता आजचा क्वेश्चन अनालिसिस सिरीजमधला आजचा पहिला क्वेश्चन आहे, सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. तर सेनापती बापट म्हणजेच पांडुरंग महादेव बापट यांचं नाव पण तुम्ही लिहून घेऊ शकता. पांडुरंग महादेव बापट हे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि त्यांना सेनापती बापट असं म्हणतात. तसंच मुळशी सत्याग्रहामध्ये त्यांच्यासोबत अजून व्ही.एम. मुसकुटे हे देखील त्यांचे सहकारी होते. आणि मुळशी सत्याग्रह हे पहिले सत्याग्रही कोण होते? तर ते होते शंकरराव देव. हे मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. तर बघा, तसंच बारडोली सत्याग्रह जो होता, तर बारडोली सत्याग्रह कधी झाला आहे? तर हा 1928 साली झालेला आहे. 1928 साली. आणि हा गुजरातमध्ये झाला होता. सविनय कायदेभंग सत्याग्रह जेव्हा चालू होता तेव्हाच हा बारडोली सत्याग्रह झालेला आहे. तसंच याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर ते केलं होतं सरदार वल्लभभाई पटेल. तसंच खेडा सत्याग्रह जो आहे, तर खेडा सत्याग्रह हा 1918 झाला होता आणि हा गुजरातमध्ये झाला होता. गुजरातमधलं जे खेडा शहर आहे तिथे, गुजरात. तसंच याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर ते केलं होतं एम. गांधी म्हणजेच महात्मा गांधीने. तसंच वैयक्तिक सत्याग्रह जो आहे, तर वैयक्तिक सत्याग्रह हा 1940 झाला होता आणि ह्याची सुरुवात महात्मा गांधीनेच केली होती. तसंच पहिले सत्याग्रही होते विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. तसंच आता पुढचा क्वेश्चन काय? वयानुसार हृदयाचे ठोके डॅश डॅश होत जातात. तर वयानुसार हृदयाचे ठोके हे कसे कमी होत जातात, म्हणून आपलं सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. तसंच हृदय हे काय होतं? सतत अंकुचन आणि प्रसरण पावत असतं. त्याचा वेग मिनिटाला 60 ते 100 एवढे ठोके पडत असतात आणि त्याचप्रमाणे म्हणजे वयानुसार त्याचे ठोके कमी पडायला लागतात. क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, साताऱ्यातील भिलार हे गाव डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर हे भिलार गाव हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच मधमाशांचं गाव हे मांगर गाव जे आहे सातारा जिल्ह्यातलंच, तर ते मधमाशांचं गाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो? तर अमरकंटक येथे नर्मदा होतो आणि नर्मदा नदीची लांबी किती आहे? तर ती आहे 1312 किलोमीटर. तसंच ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि अमरकंटक येथे उगम पावते. अमरकंटक जे की MP मध्ये आहे. MP म्हणजेच मध्य प्रदेश. तसंच भीमा नदी, तर भीमा नदीची लांबी बघा 861 किलोमीटर आहे ती, आणि ही कृष्णा नदीची उपनदी आहे. तसंच भीमाशंकर जे की पुणे जिल्ह्यात आहे, इथे याचा उगम होते. तसंच गोदावरी नदी आहे, तर गोदावरी नदीची लांबी आहे 1450 किलोमीटर आणि ही नाशिक येथे त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. तसंच आता कृष्णा नदी जी आहे, तर कृष्णा नदीची लांबी बघा, हिची लांबी आहे 1400 किलोमीटर आणि ही महाबळेश्वर सातारा येथे उगम पावते. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॅन कार्ड वर असणारा नंबर किती अंक प्लस अक्षरांचा असतो? तर पॅन कार्ड म्हणजे काय? तर परमनंट अकाउंट नंबर, जो की त्याच्यामध्ये 10 अंक आणि अक्षरे मिळून 10ची संख्या असते, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आफ्रिका खंडातील प्रसिद्ध वाळवंट कोणते आहे? तर आफ्रिका खंडातील प्रसिद्ध वाळवंट आहे सहारा वाळवंट, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर सहारा वाळवंट आफ्रिका खंडात आहे, तर मग थरचे वाळवंट कुठे आहे? तर हे आशिया खंडात भारतात आहे, म्हणजेच भारत या देशात, आणि खंड म्हटलं तर आशिया. तसंच कोलंबियाचं वाळवंट कुठे आहे? तर हे दक्षिण अमेरिका खंडात आहे. दक्षिण अमेरिका खंड. तसंच कलहरी वाळवंट जे आहे, तर कलहरी वाळवंट हे दक्षिण आफ्रिका खंडात आहे. दक्षिण आफ्रिका खंड.
तसंच आता इथे जे नाव तुम्हाला दिसत आहे स्मार्ट स्टडी कट्टा हे आपल्या चॅनलचं नाव आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. तसंच पुढचा क्वेश्चन काय ते पाहूया. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे डॅश डॅश असे म्हणतात. तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे म्हणतात. तसंच पुढचा क्वेश्चन पहा. भारतीय दंडसंहिता या वर्षी संमत झाली. तर भारतीय दंडसंहिता ही पहिलं ऑप्शन करेक्ट आहे, 1860 साली संमत झालेली आहे. नेक्स्ट आहे खडकी हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे. तर खडकी हे औरंगाबाद शहराचे जुने नाव आहे. तसंच औरंगाबाद शहराचे सध्या नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं झालेलं आहे. तसंच मुंबईचं जुनं नाव काय होतं तर बॉम्बे अशा प्रकारे मुंबईचं नाव जुनं नाव होतं. तसंच पुणेच होतं. तसंच अहमदनगर आहे, तर अहमदनगरचं आता चेंजेस होण्याच्या मार्गावर आहे, बऱ्यापैकी त्याची प्रोसेस चालू झालेली आहे. तर त्याचं नाव होणार आहे अहिल्यानगर. हे आता नवीन नाव असणार आहे अहमदनगरचं. तसंच पुढचा क्वेश्चन पाहता. ऑलिम्पिक स्पर्धा दर डॅश डॅश वर्षाने भरवल्या जातात. तर ऑलिम्पिक स्पर्धा दर 4 वर्षानं भरवल्या जातात. म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट आहे MPSC अध्यक्षांची नेमणूक खालीलपैकी कोण करते. तर MPSC अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करत असतो, म्हणून आपलं डी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कलम डॅश डॅशला घटनेचा आत्मा असं म्हटलं जातं. तर घटनेचा आत्मा अशा कोणत्या कलमाबाबत म्हटलं जातं. तर ऑप्शन सी करेक्ट आहे. कलम 32लाच घटनेचा आत्मा असं म्हणतात. तसंच कलम 124मध्ये काय सांगितलं आहे. तर कलम 124मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि घटना सांगितलेली आहे. तसंच कलम 51 मध्ये काय सांगितले तर मूलभूत कर्तव्ये ही कलम 51मध्ये दिलेली आहेत, मूलभूत कर्तव्ये. तसंच कलम 17मध्ये काय तर अस्पृश्यता नष्ट करण्याबाबत तरतुदी कलम 17मध्ये आहेत. तसंच पुढचा क्वेश्चन पहा. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते. तर भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात येते, जे की नाव बदलून आता काय होणार आहे तर अहिल्यानगर. पुढचा क्वेश्चन बघा. घाटगे हे मूळ आडनाव कोणत्या व्यक्तिमत्वाचे होते. तर घाटगे आडनाव छत्रपती शाहू महाराजांचे होते, म्हणून आपलं पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट आहे ऊर्जेचे राखीव स्रोत म्हणून ओळखले जातात. तर ऊर्जेचे राखीव स्रोत म्हणून कशाला ओळखलं जातं. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे मेद. तर मेदामध्ये बघा भरपूर ऊर्जा असते. तसंच प्रथिनाचं कार्य काय असतं. तर प्रथिनाचं कार्य हे संप्रेरके निर्माण करणे, तसंच एन्झाईम्सचे उत्पादन करणे, तसंच ऊर्जेचा स्रोत म्हणून पण याचा वापर होतो. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रोटीन्स म्हणजेच प्रथिनं अत्यावश्यक असतात. तसंच पिष्टमय पदार्थाचा उपयोग काय किंवा कशासाठी लागतात. तर पिष्टमय पदार्थ हे शरीराला लागणारी जी दैनंदिन ऊर्जा असते ती आपल्या पिष्टमय पदार्थातून भागवली जाते. तसंच जीवनसत्व हे संसर्गाशी लढण्यास मदत करतात. तसंच जखमा भरून काढणे, तसंच हाडे मजबूत करणे इत्यादी कार्य हे जीवनसत्व करत असतात. तसंच आता पुढचा क्वेश्चन काय आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेले बेगुसराय हे भारतातील कोणत्या राज्यात आहे. तर बेगुसराय हे बिहार राज्यात आहे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बघा आता इथून पुढे आपले करंटचे क्वेश्चन आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्वित्झर्लंडमधील IQ एअर संस्थेच्या अहवालानुसार 2023मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती ठरली आहे. तर ही जी IQ एअर संस्थेची जी एअर संस्था जी आहे ती अशा प्रकारे अहवाल क्लिअर करत असते. आणि त्यानुसार आपली नवी दिल्ली म्हणजेच राजधानीचे शहर म्हटलं तर नवी दिल्लीचा 2023मध्ये जगातील सर्वात प्रदूषित राजधानी असा उल्लेख केला जात आहे. तसंच पुढचा क्वेश्चन पहा. स्टार्टअप कुंभचे आयोजन देशात कोठे करण्यात आले आहे. तर स्टार्टअप कुंभचे आयोजन हे देशात म्हटलं तर नवी दिल्ली येथेच करण्यात आलेलं आहे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा. जागतिक चिमणी दिन कधी साजरा करण्यात येतो. तर जागतिक चिमणी दिन हा 20 मार्चला सेलिब्रेट केला जातो, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आंतरराष्ट्रीय आनंदी दिन कधी साजरा करण्यात येतो. तर आंतरराष्ट्रीय आनंदी दिन हा देखील 20 मार्चला सेलिब्रेट केला जातो, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट ठरलं आहे. पहा 2023 या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. तर 2023 या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार झालेला आहे
प्रभा वर्मा. इथे थोडंसं मिस्टेक आहे, तर त्यांचं सरनेम आहे वर्मा. प्रभा वर्मा यांना हा 2023चा सरस्वती सन्मान भेटलेला आहे. तसंच बघा, सरस्वती सन्मान जो पुरस्कार आहे याची सुरुवात कधीपासून झालेली, तर ती झालेली 1991 पासून याची सुरुवात झालेली आहे. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या अनुसूची 8 मधल्या ज्या 22 भाषा आहेत, तर या 22 भाषापैकी कोणत्याही गद्य किंवा काव्याला हा पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या कोणत्या खेळाडूचा समावेश चीनच्या जागतिक बिलियर्ड्स हॉल ऑफ फेममध्ये झाला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी, पंकज अडवाणी यांचा समावेश अशा प्रकारे हॉल ऑफ फेममध्ये झालेला आहे. नेक्स्ट आहे, स्वित्झर्लंडमधील IQ एअर संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. तर कोणते? तर ते आहे भिवंडी हे शहर जे आहे ठाणे जिल्ह्यातलं. तर तिथे महाराष्ट्राच्या या IQ एअर संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यातलं सर्वात प्रदूषित शहर ते ठरलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIB च्या मुख्य महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचं करेक्ट आन्सर बघा शेफ, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर PIB ची स्थापना कधी झालेली? ही झालेली 1919 मध्ये. तसंच मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे, नॅशनल मीडिया सेंटर. तसंच ही माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारची नोडल एजन्सी म्हणून ही PIB संस्था काम करत असते. पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या विभागाने निपुण महाराष्ट्र उत्सव उपक्रमाची घोषणा केली आहे? तर निपुण महाराष्ट्र उपक्रम हा शिक्षण विभाग जो आहे, तर त्या विभागाने ही अशा प्रकारे निपुण महाराष्ट्र उत्सवाची घोषणा केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अमेरिकेच्या फ्रीडम हाऊसच्या अहवालानुसार इंटरनेट स्वातंत्र्यात भारत जगात कितव्या स्थानी आहे? तर इंटरनेट स्वातंत्र्यामध्ये भारत 51व्या स्थानी आहे. तर मग पहिल्या स्थानी कोणतं आहे? तर पहिल्या स्थानी कोण आहे? तर ते आहे आईसलँड. हे पहिल्या स्थानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सूर्यामध्ये कोणता घटक सर्वाधिक असतो? तर सूर्यामध्ये हायड्रोजन हा घटक सर्वाधिक असतो. तसंच नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, ब्लिचिंग पावडरचे रासायनिक नाव आहे कॅल्शियम हायपोक्लोराइड, म्हणजे ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, द्विनाम वर्गीकरण पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? तर द्विनाम वर्गीकरण पद्धतीचा जनक हा कार्ल लिनियसला म्हटलं जातं. द्विनाम पद्धती ही 2 किंवा 3 नावाने ओळखण्याची पद्धती आहे, म्हणजे वनस्पतीला 2 किंवा 3 नावाने ओळखलं जातं. लाफिंग गॅस हसवणारा वायू म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लाफिंग गॅस हसवणारा वायू म्हणून नायट्रस ऑक्साईडला ओळखलं जातं, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अशा प्रकारे आपण इथे 30 क्वेश्चन आणि त्याचा ॲनालिसिस पाहिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.